वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. चालू हंगामात भरपूर पाऊस पडू दे, अन्नधान्य मुबलक पिकू दे. अवताडे महाराज. श्री क्षेत्र पोहेगाव ते श्री क्षेत्र अंतापूर ताहराबाद पायी दिंडी व पालखी सोहळ्याचे प्रस्थान. चालू वर्षाच्या हंगामात चांगला पाऊस पडून अन्नधान्य मुबलक पिकू दे, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मिटू दे, सर्वांचे आरोग्य चांगले राहू दे, अशी प्रार्थना अंतापूर ताहराबाद देवस्थानचे दावल मलिक बाबा यांच्याकडे श्री क्षेत्र पोहेगाव ते श्री क्षेत्र अंतापूर ताहराबाद पायी दिंडी व पालखी सोहळ्याचे संस्थापक दिंडी चालक रमेश अवताडे महाराज अर्थात बाबा यांनी केली. गुरुवार दिनांक 6 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजता पोहेगाव वरून अंतापूर ताहराबाद येथे दावल मलिक बाबांच्या दर्शनासाठी पायी दिंडी व पालखी सोहळ्याचे प्रस्थान झाले. यावेळी ते बोलत होते. या पालखी सोहळ्याचे 36वे वर्ष असून हजारो महिला व पुरुष भाविक या दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत. जय हरी गंगामाय, हरि ओम. गुरुवर्य सच्चिदानंद श्रीपाद बाबा, परमपूज्य रमेश गिरीजी महाराज व मुरलीधर अवताडे बाबा यांच्या आशीर्वादाने या दिंडी सोहळ्याला अंतापूर येथे मानाची काठी व मानाच्या पालखीला मोठा मान देण्यात येतो. गुरुवार ते बुधवार पर्यंत 7 मुक्काम करून गुरुवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी दोन्ही गडांचे देवदर्शन घेऊन सकाळी 11 वाजता महाप्रसाद वाटप करण्यात येतो व दिंडीत सहभागी झालेले वारकरी दुपारी 2 वाजता परतीचा प्रवास करत असतात. या दिंडी सोहळ्यामध्ये चहा नाश्ता, दुपारचे जेवण, दुपारचा चहा नाश्ता व सायंकाळचे जेवण अशा अन्नदात्यांनी पंक्ती घेतलेल्या आहेत. ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत ही दिंडी पुढे चालत आहे. दिंडीमधील पालखी, मानाची काठी व सुंदर रथाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होती. दिंडीमध्ये शांतता, संस्कृती व शिस्तीला खूप महत्त्व दिले असल्याचेही रमेश अवताडे बाबा यांनी सांगितले. लक्ष्मण जावळे, वेद बातमीचा, कोपरगाव. श्री क्षेत्र पोहेगाव ते श्री क्षेत्र अंतापूर ताहराबाद येथे पायी दिंडी सोहळा आपला चाललेला आहे. काय सांगाल, आपण दिंडी चालक आहात. बाबाला एकच विनंती, बाबाने सर्वांना सुखात समाधान आनंद ठेवा. भरपूर पाऊस पडा. लक्षवी, किडा मुंगी, मुका प्राणी सर्व जग सुखी करावं आणि सर्व महाराष्ट्रामध्ये शांतता लावावी. भरपूर पाऊस पडून भरपूर लक्ष्मीला सारा आणि मानवाला अन्नधान्य पुरवठा व्हावा. सर्व शांतता पसरावी आणि वड्या नाले कुटुंब भरून अगदी भरभरून अख्खे तळे बंधारे भरावं अशी मी दावलमणी बाबा प्रार्थना करतो आणि सगळ्या दावलमणी बाबाच्या भक्तांना सुखात समाधानात आनंद ठेवा अशी मी दावलमणी बाबा त्यांनी प्रार्थना करतो आणि थांबतो. या दिंडीचा किती वर्ष आहे आता? या दिंडीचा आमचा 91 सालापासून 36 वर्ष आहे. आम्ही मुक्काम जळमुक्काम 91 साली एक आदिवासी मुलगा आणि पायी गेलो होतो. आजपर्यंत जेवढं जनसमुदाय उसळलेला आहे बाबाच्या दिंडीच्या माध्यमातून बाबाच्या दर्शनासाठी. आणि यांना जो कोरोना झाला 2019 साली 20 साली तरीसुद्धा आमची दिंडी खंडित झाली नाही. अखंड दिंडी चालूच आहे. बाबांच्या पादुकांनी स्वतः 4 वारकरी घेऊन पायी अंतापूरला गेलो होतो. 2019-2020ला दोन्ही वर्षीसुद्धा पायीवारी आमची पादुका घेऊन आली. आम्ही तिथं गेल्यानंतर अंतापूर गडावर केशर पोहेगावची मानाची पालखी म्हणून सर्व दरवाजे उघडले होते आणि एवढा 1 तास पालखीसाठी आणि पादुकाच्या दर्शनासाठी जे गावाने सहकार्य केलं. तिथल्या पाटलाने, सरपंचाने आणि तिथल्या समस्त ग्रामस्थ, अंतापूरच्या सर्व ग्रामस्थांनी आम्हाला 2019-20मध्ये सहकार्य केलं आणि आमची दिंडीचं वर्ष कोरोना काळात यशस्वी केलं अशी मी दावलमणी बाबा अगदी ऋणी आहे. मला पूर्ण फाडून बाबाच्या अंगावर गलत जरी टाकला तरी बाबाचं माझ्याकडून काही होणार नाही, भेटणार नाही. इतके बाबाचे आमच्या कुटुंबावरती, आमच्या अवताडे परिवारावरती मोठे बाबाचे आशीर्वाद आहे. आणि या आशीर्वादावर आमचे वडील आजोबा काही गाडी चालत होते, बैलगाडीने, वडील सायकल चालत होते. नंतर आम्ही काही प्रवास चालू केला. आमची अखंड परंपरा चालू आहे. आज माझा नातूसुद्धा उभा आहे. आमचे बंधू, त्याला कुटुंबात दिंडीच्या दिसत आहे.
तरी आम्हाला अशीच बाबाची कृपा असावी, गावाचं प्रेम असावी असे बाबाकडं प्रार्थना करतो आणि थांबतो. किती वारकरी सहभागी आहे? आमचे वारकरी 400-450 आत्ता वारकरी पुढे वाढत जाणार आहे. इतके वारकरी वाढते पुढं हजारो दिंडी. शेवट आमचा आश्रम आहे अंतापूरला, तिथं जागा पुरत नाही. 2-3 हजार वारकरी सहभागी होतात आणि पोत्याने म्हणणार असतो आमच्या इथं बुधवारी पण आणि गुरुवारी पण.